नंतर प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। प्रचंड मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलेलं आहे। खरं तर 4 पथकं जी आहेत ती गेले महिनाभर त्याचा शोध घेत होते। नागपूर, चंद्रपूर त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील काही पथकं होती ती या सगळ्या प्रशांत कोरटकरचा शोध आहे ती घेत होती। मात्र आपण बघतोय की तो पोलिसांना गुंगारा देत होता। मात्र त्यानंतर आता काल तो ताब्यात मिळालेला आहे। तेलंगणातील मंचिर्यालमध्ये त्याला ताब्यात घेतलं गेलं आणि त्यानंतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं याला आता ताब्यात घेतलं। आता ताब्यात घेतल्यानंतर शिवप्रेमी देखील आता हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत शिवप्रेमी आहेत, बोलूयात काय सांगाल। अखेर शिवप्रेमी काय भावना आहेत? शिवप्रेमी म्हणून आमचा रोष असा आहे की राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जो अपमान त्याने केला होता, त्यामुळे मी पोस्ट टाकली होती। कोल्हापुरी पायतानानं त्याचं खरं म्हणजे स्वागत हे करायला पाहिजे होतं आणि हे आम्ही बघू, एक स्वागत त्याचं हे कोल्हापुरी पायतानानं नक्की होईल। कारण नुसता त्याला तिथं आणून आणि त्याला कायदेशीर कारवाई नाही का, त्यानं ज्या स्तरावर राजमाता जिजाऊंची जी बदनामी केलेली आहे, जो वाक्य जो बोललेला आहे ना, ते आमच्या शिवभक्तांच्या मनातून कधीही जाणार नाही, डोक्यातून जाणार नाही। त्यामुळे त्याला शासन हे शिवभक्तच करते। पायतान दाखवण्यावर तुम्ही ठाम आहात? 100% प्रचंड पोलीस बंदोबस्त गराडा दिसतोय पोलिसांचा त्याच्या। शाहिस्ते खान असाच लपला होता आणि त्यात शिवाजी महाराजांनी घुसून तिची बोटं कापली होती। ती गोष्टी वेगळी आहे, ते आमच्या मावळ्यांच्या 100% मिळायला पाहिजे। काय काय ऍक्शन घेणार आहे? काय आम्ही पायतान दाखवणार, त्याला 100% पायतान दाखवणार। पाहिलं आपण शिवप्रेमींच्या भावना देखील या निमित्तानं आपण पाहिल्या। आपण बघितलं शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळते। आता काही शिवप्रेमी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि त्यांच्याकडून त्याला पायतान दाखवलं जाईल असा इशारा देखील देणार आहे। पोलीस बंदोबस्त कितीही मोठा असला, त्याच्या भोवती पोलिसांचा गराडा असला तरी आम्ही मात्र त्याचं स्वागत कोल्हापुरी पद्धतीनं आणि कोल्हापुरी पायतान दाखवून करू अशा पद्धतीचा इशाराच एक प्रकारे या सगळ्या शिवप्रेमींनी दिलेला आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय आत या सगळ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये एका बाजूला प्रशांत कोरटकरच्या अटकेची कारवाई सुरू असतानाच किंवा त्याची कागदोपत्री सगळी